बिंदवडी गावातील हरिभक्त परायण आदरणीय बांधास महाराज पवार, आळंदी पंढरपूरचे महिन्याचे वारकरी यांची बिंदवडी गाव रोकडा महाराज भजनी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना या ठिकाणी सर्व मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी आणि हरिभक्त परायण मंडळी यांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी सर्व मंडळी जमा झाली होती. सर्वांनी त्यांना या निमित्तानं खूप भरभरून शुभेच्छा दिल्यात. रोकडा महाराज भजनी मंडळाच्या माध्यमातून बिंदवडी गाव असेल, अनेक पंचक्रोशी असतील, आळंदी पंढरपूर असेल, भामचंद्र डोंगर असेल, भांडारा डोंगर असेल, या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी रोकडा महाराज भजनी मंडळाचं नाव त्यांनी मोठं करावं अशा त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. आपल्या रोकडा भजनी मंडळाचे अध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्या निवडीचे अध्यक्ष बांधास महाराज पवार यांची निवड होणार आहे. तरी त्यांचं आपल्या सर्व मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. सध्या तो मैत्रीचा कट्टा झालेला आहे. अशा मैत्रीच्या कट्ट्यामध्ये बिंदवडी गावचं रोकडा भजनी मंडळ आहे. या भजनी मंडळामध्ये हरिभक्त परायण बांधास महाराज पवार यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. माझ्या वडिलांची निराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हरिभक्त परायण बांधास महाराज पवार यांना अध्यात्माचा वसा त्यांचे वडील जे की बिंदवडी गावचे हार्मोनियम वादक होते आणि जुन्या काळातील हार्मोनियम वादक उत्कृष्ट भजन म्हणणारे असे वडील होते. त्यांच्या वडिलांची परंपरा बांधास महाराज पवार यांनी चालवलेली आहे आणि आज त्यांचा बिंदवडी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी सन्मान होणार आहे. बिंदवडी गावचे हरिभक्त परायण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या सर्वांच्या साक्षीमध्ये बिंदवडी गावचं जे भजनी मंडळ आहे, या भजनी मंडळाच्या स्थापनेमागील उद्देश आहे अध्यात्माचा जागर आणि युवकांना व्यसनापासून मुक्ती, हे खास या भजनी मंडळाचा उद्देश आहे. गावामध्ये कुठलंही कार्य असो, याला भजनी मंडळाशिवाय शोभा नाही. गावातली बालकीची मिरवणूक असो, काकडा आरती असो किंवा सुखदुःखामध्ये सर्वांच्या सहभागी होणारं असे भजनी मंडळ आहे. या अध्यक्षपदी निवड झालेली आहे बांधास महाराज पवार. आपण त्यांना विचारूया आणि या निवडीबद्दल त्यांना काय वाटतं. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा. ज्या अभंगाप्रमाणे ज्या हरिपाठाच्या पहिल्या अभंगाप्रमाणे ह्या माणसानं आज वारकरी संप्रदायाचा वासा आणि वारसा चालवाय. मी आपल्या श्री रोकडा भजनी मंडळातर्फे बिंदवडी गावकरी तसेच मैत्री कट्ट्याचे सत्तेच्या गाड्याचे संस्थापक अध्यक्ष बिंदवडी गावचे प्रसिद्ध गाडा मालक बाळासाहेब सरमुळे यांनी हा जे घडवून कार्यक्रम हा इतका उत्कृष्टपणे आज नाही, जवळजवळ 6 महिने झाले. ते कुणाचा वाढदिवस कुणाचं काय असो, सुखदुःखामध्ये एक नंबरचं काम करणारा हा माणूस आहे. आणि ह्या माणसाला सर्वांनी मदत करायची आहे. इथून पुढच्या काळामध्ये यांचं चांगलं नाव उज्ज्वल व्हावं. तसंच आमच्या हरिभक्त परायण बांधास पवार यांची श्री रोकडा भजनी मंडळाच्या अध्यक्षपदी सर्व बिंदवडी गावकऱ्यांच्या तर्फे तसेच आमचे भजनी मंडळाचे सर्व मंडळी तरी असो सांप्रदायिक असो सर्व एकत्र येऊन सर्वांनी या बांधास महाराज पवारांना खूप मोठ्या संख्येने हजर राहून यांचा अध्यक्षपदी निवड केलेली आहे. मी माझ्या वैयक्तिक भगवान महाराज चव्हाण वारकरी संप्रदायाचा सचिव या नात्यानं यांची हार्दिक शुभेच्छा करतो. धन्यवाद. निश्चितच महाराज, आपण सर्वांनी त्याचं टाळ्यावाजून स्वागत करूया आणि येत्या काही दिवसामध्ये त्याचा लढा या चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा. धन्यवाद.